औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा महत्त्वाचा मोठा एक निर्णय घेतलेला आहे। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा तक्रारींमध्ये दावा करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये आयोगानं मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं प्रथमदर्शी निष्पन्न झालं। त्यामुळे आयोगानं याबाबत स्पष्ट निर्णय घेतला आणि या भरती प्रक्रियेची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे। यासाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क देखील आकारले जाणार नाही। विद्यार्थ्यानं हा पेपर फुटल्यानंतर पहिल्यांदा तक्रार किंवा फिर्याद दिली होती ना, तो विद्यार्थी आता आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की नेमकं काय घडलं होतं। तुझं नाव सांग दादा आधी, आणि एफडीए ला तू एफडीएचा पेपर फुटला पहिली तक्रार तूच दिली होती? हो, ऋषिकेश गांगर्डे माझं नाव। एफडीए ला आम्ही दोघांनी मिळून तक्रार दिली होती। नंतर एक जणावर दबाव आणून त्याने माघार घेतली होती। तर माझ्यावर पण दबाव आणला त्यांनी, मानसिक टॉर्चर केलं, गुन्हे दाखल करू, डिफेमेशनची केस दाखल करू, नापास झाला म्हणून, पण त्यांनी मार्कच सांगितले नव्हते। पण तू काय तक्रार दिली होती? हा पेपर नेमका कसा फुटला होता, किती तारखेला होता, किती तारखेला फुटला होता, तुझ्या तक्रारीत नेमकं तू काय सांगितलं होतं? हा पेपर 22 मार्चला होता। तो 2 दिवस अगोदरच काही विद्यार्थ्यांना मिळाला होता। यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि आम्ही त्याचे स्क्रीनशॉट देऊन त्यानंतर आम्ही जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थ्यांचे पुरावे सीआयडीला दिलेले आहेत। त्यांनी एकच विद्यार्थी सांगितलेला आहे फक्त त्यामध्ये। तू फिर्यादीत काय म्हटलं होतं सांग तरी, म्हणजे फिर्याद तू देताना किंवा तक्रार देताना काय दिली होती आयोगाकडे? या पेपर मध्ये असा गैरप्रकार झालेला आहे की आयोगाच्या 100 पैकी 90 क्वेश्चन हे दुसऱ्या गेस्ट पेपरच्या नावाखाली दिलेले आहेत आणि पेपर फुटला किंवा गेस्ट पेपर हे 20 मार्चलाच मिळाले होते। 22 मार्चला पेपर झाल्यानंतर त्याच गेस्ट पेपर मध्ये क्वेश्चन पेपर आले होते, याचे स्क्रीनशॉट वगैरे दिले होते तारखेसह। त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं होतं एमपीसी आयोगाकडनं तुला? काय त्यांनी फिजिकली गेलं तेव्हा सांगितलं होतं आम्ही त्याची चौकशी करू, आणि नंतरचे 6 दिवस त्यांनी मान्यच नाही केलं की तक्रार आली म्हणून, जे की मी स्वतः आयोगात जाऊन तिथं तक्रार दिलेली होती।